नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बुलढाणा जिल्ह्यासंदर्भात पीक विम्याची अपडेट पाहिली होती. ती अपडेट म्हणजे की 2023चा खरीपाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे हे सुरू झालेले आहे व शेतकऱ्यांना हाच प्रश्न पडला आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणं सुरू झाले. तर पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही तालुक्यात जे महसूल मंडळ येतात त्यांच्या गावांमध्ये रक्कम ही जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व बाकी जिल्ह्यांमध्ये रक्कम ही लवकरात लवकर होणार आहे. तर कोणत्या जिल्ह्याला रक्कम किती तारखेला ही खात्यावर जमा होणार आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा व्हिडिओच्या मार्फत प्रयत्न करेल व बुलढाणा जिल्ह्याची जी काही उर्वरित काल गावे राहिली होती त्यांची यादी राहिली होती ती देखील तुम्हाला एकेकाने मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय कुंडीच्या खाली त्याला देखील दाबा, म्हणजेच बेल आयकनला दाबा, म्हणजे तुमच्या गावची तुमच्या जिल्ह्याची तुमचे अपडेट सर्वात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला उर्वरित गावांची आपण माहिती घेऊया. ती घेण्या अगोदर आपण थोडंफार बाकी जिल्ह्यांची देखील अपडेट घेऊ, कारण बरेचसे जण म्हणतात तुम्ही ह्या ठराविक जिल्ह्यांचीच अपडेट सांगता, आमच्या जिल्ह्याची अपडेट सांगत आहेत. तर चला आता आपण नांदेड, परभणी, हिंगोली या 2 ते 3 जिल्ह्यांची आता अपडेट घेऊया. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हे बुलढाणा झाल्यानंतर पीक विमा हा हिंगोलीला मिळणार आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांना उद्या देखील मेसेज येऊ शकतात, कुणाला परवा किंवा कुणाला आजही मेसेज येऊ शकतो. म्हणजे तुमची PM किसानच्या वेबसाईटवर जर रक्कम अवेटेड दिसत नसेल तर, कारण विमा हा वाटप होणे 2023चा खरीपाचा हे सुरू झालेला आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर आता जी काही बाकी जिल्ह्यांची अपडेट म्हणजे नांदेडची, आता नांदेडमध्ये जे 2 ते 4-5 तालुके आहेत त्यामध्ये काही तालुक्यांना रक्कम ही उशिरा मिळणार आहे, काहींना लवकर मिळणार आहे. व परभणी जिल्ह्याची अपडेट आता नांदेडचं झालं, नांदेडला तर भेटणारच आहे, कारण नांदेडला सरसकट पीक विमा हा मंजूर झालेला आहे. म्हणजे परभणीच्या काही ठिकाणी काहींना नाही आहे, पण नांदेडला सरसकट जे काही पीक आहेत, सोयाबीन असेल, कपाशी असेल, यांना सरसकट पाहायला गेलं तर 812 कोटीचा पीक विमा निधी हा शासनामार्फत मंजूर झालेला आहे व ते खात्यावर जमा व्हायला आता येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. यानंतर परभणीचा मुद्दा, परभणीमध्ये पूर्णा असेल, पिंगळी असेल, मरसूळ असेल, परभणी असेल, गंगाखेड असेल, त्यानंतर गंगाखेड झाल्यानंतर काही छोट्या गावांची नावं घ्यायला झाली तर पिंपळगाव आहे, त्यानंतर झरी आहे, बोरी आहे, मटकराळा आहे. मटकराळा झाल्यानंतर पिंपळगाव 2 आहेत, पिंपळगाव टोंग वेगळं आणि पिंपळगाव कुटे वेगळं. ह्या 2 एवढे एकंदरीत पाहायला गेलं तर परभणीचे छोटे मी काही बेसिक गावी घेतली त्यांची जर यादी पाहायला गेलं तर ती देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. ती यादी देखील आपण लवकरात लवकर आणू. तर बघा ही होती बाकी जिल्ह्यांची अपडेट. आता बघा आपण रिटर्न येऊया बुलढाण्यावरती. आता बुलढाण्याची बघा काल जी गावं पेंडिंग राहिलेली होती आता ती देखील तुम्हाला सांगतो. आता लोणार तालुक्यातले काही गावं राहिली होत्या. आता लोणार तालुक्यामध्ये अजिसपूर आहे, अंबोरा आहे, बांढा आहे, त्यानंतर बीबी आहे, चिखला आहे, धाबा आहे, गोत्रा आहे, त्यानंतर हट्टा आहे. हट्टा परभणी जिल्ह्यामध्ये देखील येतो, तो हट्टा वेगळा. हट्टा आहे, हिरडव आहे, कासरी आहे, खंडाळा आहे, खंडाळा घाट नाही, मेंढवा आहे, पाहूर आहे, पिंपळनेर आहे, त्यानंतर शिवसिपिसा आहे, वेणी आहे, वाजर आहे, वालूर आहे. हे झाले लोणार तालुक्यातली गावे. त्यानंतर आता मलकापूर तालुक्यातली आपण गावं घेणार आहोत. अळंड आहे, औराबाद आहे, बहापूर आहे, त्यानंतर देताळा आहे, चिंचोळ आहे. चिंचोळ झाल्यानंतर म्हणजे ह्यांचा पीक विमा 100% मंजूर झालेला आहे. इथले शेतकरी कोणी असाल तर तुम्ही PM किसानच्या वेबसाईटला जाऊन अगोदर तुमची डॉक्युमेंट्स म्हणजे माहिती फिल करून तुम्ही रक्कम तुमची अप्रूव्हल आहे की अवेटेड आहे ते चेक करून घ्या. म्हणजे ह्या गावांमध्ये जर तुम्ही मोडत असाल तर तुमच्या खात्यावर रक्कम 100% येणार आहे असं तुम्ही समजून घ्या. त्यानंतर खडकी आहे, त्यानंतर म्हैसवाडी आहे, नावेळ आहे, शिवनी आहे, सावली आहे, तिळखेड आहे, त्यानंतर वाडोडा आहे. हे झाले मलकापूर. आता बघा यामध्ये काही जणांचा असा प्रश्न पडतो की बाबा तुम्हाला हे याद्या कुठून प्राप्त होतात, तुम्ही कुणाकडून ही याद्या मागवता की कशाच्या बेसिसवर तुम्हाला ही जी माहिती आहे ही आम्ही खरी मानावी, ही तुम्ही माहिती देत आहात हे आम्हाला कशाच्या बेसिसवर आम्ही मानावं की 100% दिलेली माहिती पूर्णपणे योग्य आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो ज्या जिल्ह्याचे ठराविक तालुक्यानुसार कृषी सहाय्यक असतात त्या कृषी सहाय्यकांशी थेट संपर्क करून आम्ही तुम्हाला ही माहिती देत असतो. ही माहितीमध्ये कुठल्याही प्रकारची गल्लत नाही आहे. म्हणजे काही जिल्ह्यांच्या कृषी सहाय्यकांसोबत, तालुक्यांच्या कृषी सहाय्यकांसोबत आमची थेट ओळख असते, तर काही कृषी सहाय्यकांसोबत आमच्या सहकाऱ्यांच्या मार्फत ती ओळख होते. त्यांच्या संदर्भाची कॉल रेकॉर्डिंग देखील तुम्हाला पीक विम्याची मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ती माहिती तुम्ही जाऊन व्हिडिओला मस्ट विजिट करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐकू शकता की आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या कृषी सहाय्यकासोबत थेट संपर्क साधून तुमच्यापर्यंत माहिती जी काही अपडेट देण्याचा प्रयत्न हा केलेला होता. तर हे होती त्याच्या संदर्भाची. त्यानंतर नांदुरा गाव आहे बघा, नांदुरा तालुका आहे. नांदुरामध्ये अलमपूर आहे, आंबोडा आहे, त्यानंतर भोटा आहे, धाटी आहे, डिग्री आहे, फुली आहे,
गोसिंग आहे, हिंगणा आहे, इसापूर आहे, त्यानंतर काटी आहे, काडेर आहे, खेरडा आहे, कोळसार आहे. तर बघा ह्यामध्ये काही गावं नसू देखील शकतात, कारण ही यादी थोडीफार अपडेट होत असते. म्हणजे अगोदर काही गावं अप्रूव्ह होतात, त्यानंतर काही गाव. ह्यामध्ये अशी फिक्स यादी ही शेवटी येते, पण तोपर्यंत जी माहिती येते, जी यादी येते, मी तुम्हाला ती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्यानंतर लोणवाडी आहे, महाडपूर आहे, त्यानंतर माटोडा आहे, नायगाव आहे, नांदुरा आहे, नारखेड आहे, नारायणपूर आहे, निमगाव आहे, पालसोड आहे, पाटोना आहे, पिंपरी अढाव आहे, पिंपरी कोळी आहे, पोटा आहे, पोटाळी आहे, रामपूर आहे, त्यानंतर सांगवा आहे, सिरसोडी आहे, सिरसोडी झाल्यानंतर तारवाडी आहे, उडेपूर आहे, विटळी आहे, वढई आहे, त्यानंतर वाडनेर आहे. ही गावांची नावे आहेत. ही त्यानंतर हे झाल्यानंतर आपण दुसरा तालुका घेऊया. त्यामध्ये सिंदखेड राजामध्ये आता पहा, आडगाव राजा आहे, आगीफाळे आहे, आगीफाळ झाल्यानंतर भोसा आहे, भोसा गाव आहे, बुट्टा आहे, दरेगाव आहे, दरेगाव 2, दत्तापूर आहे, द्वारगाव आहे, धानोरा आहे, त्यानंतर धुर्वे आहे, धानोरा एक आपल्या एरियामध्ये बी येतं मराठवाड्यामध्ये, गुंज आहे, हिवाळा आहे, हिवरखेड आहे, त्यानंतर जळगाव आहे, जळगाव जिल्हा नाही, जालुका आहे, खारीवड आहे, त्यानंतर कोनाटी आहे, लिंगा आहे, महारखेड आहे, नागझरी आहे. नागझरी हिंगोलीमध्ये देखील येते. ती नागझरी वेगळी, गैरसमज तुम्ही थोडा करून घेऊ नका, कारण काही शेतकरी म्हणतात की बाबा तुम्ही नागझरी सांगली, पण आमच्या गावात नागझरीच नाही. बाकी मी एकदा परभणी जिल्ह्यातल्या एका गावाचं नाव घेतलं होतं की बाबा पिंपळगावमध्ये हा रक्कम ही मंजूर होणार आहे. तर पूर्णा तालुक्यातले देखील एक पिंपळगाव होतं, तिथल्या एका शेतकऱ्याचा मेसेज आला की बाबा आमच्या खात्यावर ही रक्कम होणार आहे का नाही. तुम्ही सांगितलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये पिंपळगाव, ते पिंपळगाव हे पिंपळगाव वेगळं, कारण एकाच नावाचे 2 गावं असू शकतात, यामध्ये गल्लत करू नका. त्यानंतर ही होती तुमची अपडेट. त्यानंतर निमखेड आहे, निमखेडनंतर पिंपळगाव लेंडी आहे. आता बघा आलं लगेच सांगताच परत पिंपळगाव आलं. पिंपळगाव लेंडी आहे, पिंपळखुटा आहे, त्यानंतर पिंपरखेड आहे. आता पिंपरखेड देखील 2 आहेत, पिंपरखेड BK आणि KH. आता इथं तुम्ही समजून घ्या ते बुरुद आहे की खुर्द आहे ते. त्यानंतर राहेरी आहे, राजेगाव आहे, रामानगर आहे, राताळी आहे, साखरकेंद्र आहे, त्यानंतर साठेगाव आहे, सावंगी भगत आहे, सायळा आहे, शेलू आहे, शेलू मानवत नाही, परभणीमध्ये की देखील शेलू मानवत आहे एक, सिरनेरे आहे, शिवनी कानखळ आहे, शिवनी टाका आहे, सोनसी आहे, त्यानंतर ताडशिवणी आहे, तांदूळवाडी आहे, त्यानंतर उगळा आहे, उमरड आहे. हे होती या तालुक्यातली गावे. तर उर्वरित तालुके आणखीन पाहायला गेलं तर 2-3 राहिले, त्यांच्या देखील गावांची यादी आणखीन मी सांगितलेली नाही आहे. ती सांगितली तर व्हिडिओ खूपच अतिशय मोठा होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जर उर्वरित गावं राहिली असतील ती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मग अशीच महत्त्वाची व पुढच्या गावांची यादी घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.